नमस्कार मित्रांनो, फायनली पोलीस भरती जाहीर झाली आणि गरिबांची मुलांच्या जे काही स्वप्ने असतात, जी खेड्यापाड्यातील मुलांची स्वप्न आहेत की अंगावर खाकी वर्दी पाहिजे, ती खाकी वर्दी मिळवण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करत असतो आणि ती मेहनत त्याच्या पणाला लागण्यासाठी त्याला बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि तीच बेसिक माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. पात्रता काय असणार आहे, फॉर्म कधी चालू होणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, तुमचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, तुमचं एक्झाम कशी होणार आहे, तुमचे किती मार्क्स कोणत्या विषयाला असणार आहे, या सगळी माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला नक्कीच मिळणार. तर सर्वात महत्वाचं म्हणजे जागा किती. मित्रांनो, 17,000 जागा आहेत आणि 17,000 जागांचं डिवायडेशन त्यांनी केलंय की एकूण ज्या शिपाई पदाच्या जागा आहेत त्या 10,300 एवढ्या जागा असणार आहे. त्याच्यातच त्यांनी SRPF ची पण जी काही 4800 जागा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आहेत. SRPF साठी एक वेगळा क्रायटेरिया आहे. काय क्रायटेरिया आहे तो पण आपण पुढे जाणणार आहे. जेल पोलीस नंतर 1900 जागा इथे आपल्याला बघायला मिळतात. मग याचं जे फॉर्म आहेत ते फॉर्म कधी सुरू होणार आहेत, तर फॉर्म तुमचे सुरू होणार आहेत मित्रांनो 5 मार्च पासून 31 मार्च पर्यंत याची डेडलाईन असणार आहे. 5 मार्चला तुमचे फॉर्म सुरू होतील. घाई गडबड करू नका. मी परत सांगतोय, घाई गडबड करू नका. वनरक्षकामध्ये पण तेच झालं आणि तलाठीमध्ये पण तेच झालं, कारण की विद्यार्थ्यांनी जे काही नॉन क्रिमिलियर आणि त्यांचे डॉक्युमेंट्स होते ते व्यवस्थितरित्या अपलोड केले नाहीत. मागचे ओल्ड डॉक्युमेंट्स अपलोड केले आणि फायनली शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना इरिटेट आणि टेन्शन मध्ये राहावं लागलं. सो असं टेन्शन तुम्ही मेहनत पण करत असता आणि टेन्शन तुम्हाला वर्षभर असणार आहे, कारण की ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस वर्षभर चालणार आहे. कारण की आता जी काही इलेक्शन चालणार आहे, इलेक्शनमुळे ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम ग्राउंड हे सगळं काही थोडंसं डिले होणार आहे. त्यामुळे आपली मेहनत वाया जायला नको. आता याच्यामध्ये पात्रता काय आहे, सिंपल आहे. 12वी पास विद्यार्थी, मग 12वी पास आर्ट, सायन्स, कॉमर्स कुठल्याही फॅकल्टीचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार आहे. वयोमर्यादा काय असणार आहे बघा, सगळ्यांना वयोमर्यादा वेगवेगळी दिली. जशी की ओपन साठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 28, बघा 18 ते 28 एवढी वयोमर्यादा आहे. आणि जे काही इतर आहेत, ओपन सोडून जे काही इतर विद्यार्थी आहेत त्यांना 18 ते 33 एवढी ही वयोमर्यादा असणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 18 ते 45 वय एवढं असणार आहे. आणि जे काही पदवीधर अंशकालीन विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी पण हे असणार आहे, एवढी मर्यादा असणार आहे. मग आता शारीरिक पात्रता काय असणार आहे. शारीरिक पात्रता मित्रांनो, उंची असणार आहे तुमची आणि तुमची नंतरची जी छाती आपल्याला फुगवावी लागते. मग आता मुलांना उंची किती आहे, तर मुलांना उंची 165 सेंटीमीटर ही एवढी कमीत कमी भरायला तुमची तिथे पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो मुलींसाठी काय आहे, मुलींसाठी 155 एवढी ही उंची तुम्हाला लागणार, 155 सेंटीमीटर उंची. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण की SRPF साठी वेगळा क्रायटेरिया आहे का, हो. SRPF साठी फक्त विद्यार्थ्यांना जी उंची आहे ती 168 उंची तुम्हाला तिथे असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची 168 उंची असेल त्याच विद्यार्थ्यांनी SRPF ला फॉर्म भरा, आयदर त्यांनी शिपाई आणि जेल पोलीसला फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता याच्यात सगळ्या विद्यार्थ्यांना थोडं डाऊट आहे की आधी पेपर होईल का, ग्राउंड होईल, कसं काय होणार आहे, याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी होणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही आपल्याला माहिती आहे, जे काही त्यांनी जो GR आला, GR मध्ये जे सांगितलंय त्यांनी, त्याच्यामध्ये सांगितलं की पहिले ग्राउंड होणार आहे. बघा, ग्राउंड होणार. ग्राउंड मध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील, बघा ग्राउंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% मार्क्स मिळतील अशाच विद्यार्थ्यांना लेखीसाठी बोलवण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला ग्राउंड मध्ये कमीत कमी 50% मार्क्स मिळणार. मग ग्राउंड किती मार्काचं होणार आहे ते पण आपण जाणून घेऊया. की विद्यार्थ्यांसाठी 1600 मीटर असणार आहे 5.10 मिनिटांमध्ये. बघा, विद्यार्थ्यांसाठी 1600 मीटर असणार आहे 5.10 मिनिटांमध्ये. 20 गुण याच्यात तुम्हाला असणार आहे. 100 मीटर जे ते 11.50 मध्ये तुम्हाला 15 गुण याच्यामध्ये मिळणार आहे. आणि गोळाफेक जो आहे तो गोळाफेक तुम्हाला 8.5 मीटर फेकायचा आहे, तेव्हाच तुम्हाला 15 मार्क्स मिळतील. आणि जो गोळा असणार आहे, गोळ्याचं वजन काय असणार आहे की 7.26 एवढं गोळ्याचं वजन असणार आहे. म्हणजे जो गोळा तुम्ही फेकणार आहे तिथे त्याचं वजन असणार आहे 7 किलो 26 ग्रॅम एवढं हे असणार आहे. तर मुलींसाठी 800 मीटर असणार आहे. 800 मीटर त्यांना 2 मिनिटं 50 सेकंदामध्ये धावायचं आहे. 20 मार्क्स त्यांना त्यावेळेसच मिळतील. 100 मीटर साठी त्यांना 14 सेकंदात धावायचे आणि
15 मार्क्स येते त्यांना मिळणार आहे. तर गोळा फेक त्यांना गोळा आहे फक्त 4 किलोचा गोळा हा असणार आहे. 6 मीटर फेकायचे त्यांना आणि 15 मार्क्स त्यांना इथे मिळणार आहेत. सो असं एक ग्राउंड होणार आहे. विद्यार्थ्यांचं वेगळं क्रायटेरिया आणि विद्यार्थिनींचा वेगळा क्रायटेरिया. ग्राउंड जे आहे ते 50 मार्काचे आणि 50 मार्कामध्ये त्यांनी अट टाकली की तुम्हाला जर लेखी पेपर द्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स हे मिळावे लागणार. 50% म्हणजे तुम्हाला 50 पैकी 25 मार्क्स हे मिळणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आता लेखी परीक्षा कशी असणार आहे? लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 4 सब्जेक्ट असणार आहे. मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. म्हणजे याच्यामध्ये काय मित्रांनो बघा 25-25 मार्क्स प्रत्येक विषयाला दिलेत आणि 25-25 गुण तुम्हाला इथे असणार आहेत. टोटल वेळ जो आहे तुमचा टोटल वेळ तुम्हाला 90 मिनिटाचा मिळणार आहे. म्हणजे 1.5 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला 100 मार्क्स सोडवण्यासाठी. त्यामुळे घाई गडबड न करता मस्त आरामात पेपर तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे पेपर देताना तुम्हाला प्रश्न वाचायला संपूर्ण वेळ हा मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये पण जे विद्यार्थी बघा फायनल सिलेक्शनसाठी जे विद्यार्थी 40% मार्क्स मिळवतील अशाच विद्यार्थ्यांना इथे पुढची यादीमध्ये त्यांचं निवड होणार आहे. म्हणजे दोघं ठिकाणी तुमचा क्रायटेरिया आहे. जे ग्राउंड होणार आहे ग्राउंडमध्ये तुम्हाला 50% मार्क्स मिळणं गरजेचं आहे आणि लेखीमध्ये तुम्हाला 40% मार्क्स मिळणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्ही पुढचं प्रोसेस जी आहे म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकलसाठी तुम्हाला तिथे पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला 50% आणि 40% मार्क्स हे 2 पेपरमध्ये पेपर इन द सेन्स ग्राउंड आणि पेपरमध्ये तुम्हाला असे मिळवायचे आहेत. मग आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण मगाशी म्हटलं होतं की चुका केल्या होत्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करताना डॉक्युमेंट्स लावताना. तर डॉक्युमेंट्स तुम्ही कोणते रेडी ठेवा ते पण आपण जाणून घेणार आहे. 10वी आणि 12वीचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे. नंतर मित्रांनो शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट. जर तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल तर तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागतं किंवा जन्म दाखला. या 3 गोष्टींपैकी तुम्हाला एक कुठलीही गोष्ट तिथे प्रूव्ह करावी लागते. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोमेसाईल तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. अधिवास प्रमाणपत्र ज्याला म्हणतो आपण ते पण काढून घ्या. जर काढलेलं नसेल बहुतेक आता जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांच्याकडे नसेल तर काढून घ्या पण बहुतेक विद्यार्थ्यांकडे असतो. जातीचा दाखला असणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन मिळवायचे आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर EWS प्रमाणपत्र पण असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर संदर्भात थोडे जागरूक राहा. नॉन क्रिमिलियर कारण की मागचं जुनं नॉन क्रिमिलियर लावू नका. वनरक्षक मध्ये तलाठीमध्ये 30 चूक केली विद्यार्थ्यांनी आणि वर्षभर मग ते टेन्शन मध्ये होते. बट जे झालं ते झालं. आता आपल्याकडे चान्स आहे. त्यामुळे नॉन क्रिमिलियर काही जास्त वेळ लागत नाही. 8 ते 10 दिवसामध्ये नॉन क्रिमिलियर तुमचं मिळतं. नवीन काढून घ्या. जरी काढलं असेल 6 महिने झाले असतील तरी नवीन काढून घ्या. म्हणजे पुढे तुम्हाला ते टेन्शन येणार नाही. जास्त खर्च नाही येत बघा त्याच्यासाठी. नंतर शैक्षणिक पात्रता कागदपत्र म्हणजे जे काही आपले पदवी इतर जे काही अजून त्याच्याबरोबर असणारे डॉक्युमेंट्स असतील ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे रेडी ठेवा. नंतर समांतर आरक्षण प्रमाणपत्र जे काही तुम्हाला लागणार आहे ते पण काढून ठेवा मित्रांनो. आता मैदानी व लेखी चाचणीचं प्रवेश पत्र ज्यावेळेस तुम्ही फायनल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाल तुम्हाला तिथे जे काही बघा एक गोष्ट लक्षात आली विद्यार्थ्यांकडे कुठलेही जे ऍडमिट कार्ड होते फॉर्मची प्रिंट होती ते फॉर्मची प्रिंट सापडत नव्हती कुठं ठेवली गेली. कारण की प्रोसेस लांबची आहे प्रोसेस मोठी होती आणि विद्यार्थ्यांकडून चुकीने म्हणजे इंटेन्शन नसताना कुठेतरी ठेवलं जातं आणि ते ऐन वेळेस सापडत नाही. सो असं न होता ते व्यवस्थितरित्या ठेवा म्हणजे फायनल वेळेस तुम्हाला ते कामात येणार आहे. नंतर मित्रांनो 4 फोटो ठेवा. बघा 4 फोटो पण ठेवा. एक सारखेच फोटो असू द्या. वेगवेगळे फोटो पण ठेवू नका. कोणतेही 2 ओळखपत्र ठेवा सोबत जेणेकरून तुम्हाला फायनल मध्ये टेन्शन येणार नाही. ओळखपत्र इन द सेन्स आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट असेल तर पासपोर्ट हे गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला जे काही मेल कम्युनिकेशन होणार आहे म्हणजे तुम्ही कुठला फॉर्म भरला तुम्हाला जर त्यांच्याकडून हॉल तिकीट येणार असेल तुमचं जॉईनिंग लेटर कॉल लेटर सो एक मेल आयडी व्यवस्थितरित्या ठेवा परमनंट ठेवा जेणेकरून तो कोणाला जाणार नाही कोणाला तुमचा पासवर्ड नसणार आहे. सगळ्या एक्झामसाठी एकच ठेवा म्हणजे लक्षात पण राहतो आणि विसरत नाही माणूस. सो अशी पोलीस भरती मित्रांनो ड्रीम जॉब ज्याला म्हणता गावाकडची. आणि आता तर विद्यार्थ्यांसाठी एवढं कॉम्पिटिशन आहे की इंजिनिअरिंगचे पोरं MBA चे पोरं हे सगळे काही आता पोलीस भरतीला
हजर असता. मग याच्यामध्ये काय होतं ना की 5 ते 10% जागा तरी ते विद्यार्थी घेऊन जातात. कारण की सरकारी जॉब आहे, सरकारी जॉब हा प्रत्येकालाच पाहिजे. प्रायव्हेटमध्ये इंटरेस्ट नाहीये कोणाला. आणि जर आपल्याला सरकारी जॉब मिळवायचा असेल तर आपल्याला रात्रंदिवस मेहनत करावी लागणार आहे. रात्रंदिवस मेहनत कशी करावी लागणार आहे? आपल्याला फक्त ग्राउंडची तयारी करायची सकाळ संध्याकाळ आणि अभ्यास आपला रेग्युलर चालू ठेवायचा आहे. जे विद्यार्थी डेडिकेशनने व्यवस्थितरित्या प्लॅन करून अभ्यास करतील त्यांचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये बहुतेक विद्यार्थी हे सिलेक्ट होतात ज्यांचं फिजिक्स चांगलं आहे. फिजिक्स इन द सेन्स ज्यांची बॉडी चांगली आहे, ज्यांचे रनिंग, ज्यांचं उंची, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या चांगल्या असतात त्यांना पोलीसमध्ये मित्रांनो नक्की जॉब मिळत असतो. कारण की पोलीसचा जॉब विद्यार्थ्यांना आवडत असतो. सो अशी ओव्हरऑल एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच मी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी तुम्ही ही जी माहिती आहे, जे काही विद्यार्थ्यांना अजून डाऊट असतील त्यांनी खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण नक्कीच विचारणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करा. म्हणजेच व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.